तथागत सम्यक संबुद्धांनी कोणते तत्व नाकारले आणि कोणते तत्व स्वीकारले हे आपण या व्हिडिओमध्ये पाहू। जेव्हा बुद्धाने परिव्राज्या घेतली होती त्यावेळी 62 पंथ होते। त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता। त्यापैकी 6 पंथ जास्त प्रभावित होते। एक पंथ पूर्ण काश्यप याच्या नेतृत्वाखाली होता। त्याच्या तत्वज्ञानाला अक्रियावाद म्हणत होते। पूर्ण काश्यपाचे म्हणणे असे होते की कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही। एखाद्याने कोणतेही स्वतः काम करावे किंवा ते दुसऱ्याकडून करवून घ्यावे, त्या कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही। पूर्ण काश्यपाचे विचार असे होते, तो असे म्हणत होता, स्वतः हत्या करा किंवा दुसऱ्याकडून हत्या करा, स्वतः चोरी करा, दरोडेखोरी करा किंवा दुसऱ्याकडून करवून घ्या, स्वतः व्यभिचार करा किंवा दुसऱ्याकडून करवून घ्या, स्वतः खोटे बोला किंवा दुसऱ्याकडून खोटे बोलावयास लावा, याचा आत्म्यावर कोणताच परिणाम होत नाही। पूर्ण काश्यप असे म्हणतो की तुमचे कोणतेही कार्य दुराचारी असेल तरी आत्म्याला त्याचे पाप लागत नाही। तुमचे एखादे कार्य कितीही चांगले असले तरी त्याचा आत्म्याला कोणतेच पुण्य लाभत नाही, त्याचा आत्म्यावर कोणताच परिणाम होत नाही। पूर्ण काश्यप म्हणतो की ज्यावेळी मनुष्य मरतो तेव्हा ज्या घटकाचा तो बनलेला असतो ते घटक आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात। मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही, शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही, असे पूर्ण काश्यपाचे म्हणणे होते। दुसरा एक पंथ होता मख्खली गोसाल याचा। मख्खली गोसाल याच्या पंथाचे नाव होते नियतिवाद। तो दैववादी होता। मख्खली गोसालचे म्हणणे असे होते की कोणीही काहीही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही। घटना घडतात त्या कोणीही घडवीत नाहीत। दुःख कोणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही, अशा प्रकारचे मख्खली गोसालचे विचार होते। तिसरा पंथ होता अजित केशकंबल याचा। त्याच्या पंथाचे नाव होते उच्छेदवाद। अजित केशकंबल म्हणतो की जगातील कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही। दुःखाचा अंत आपोआप होणार आहे। तो म्हणतो स्वर्गही नाही, नरकही नाही। अजित केशकंबलचे म्हणणे असे होते की महाकल्पातील जन्म मरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे, त्यानंतरच आत्म्याचा दुःखद अंत होईल, त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही उपायाने होणार नाही, अशा प्रकारचे अजित केशकंबलचे विचार होते। चौथा पंथ पखुद कच्चायन याचा होता। त्याचे म्हणणे असे होते की जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या 7 महाभूतांचा बनलेला आहे। त्या 7 महाभूतांचा एकमेकावर काही परिणाम होत नाही, त्याचा कशानेही नाश होऊ शकत नाही। पखुद कच्चायन म्हणतो जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही, शस्त्र महाभूतात प्रवेश करते। पाचवा पंथ होता संजय बेलपुत्ताचा। त्याच्या पंथाचे नाव होते विक्षेपवाद। हा संशयवाद होता। संजय बेलपुत्त म्हणतो जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन,
पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन. संजय बेलपुत्ताचे तत्वज्ञान असे होते. तो म्हणतो, माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्याची त्याला फळे भोगावी लागतात काय, आणि माणसाला मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय, असे जर कोणी मला विचारले तर मी या सर्वांना नाही म्हणेन. अशा प्रकारचे संजय बेलपुत्ताचे विचार होते. आणि 6व्या पंथाचे नाव होते चातुर्याम संवरवाद. या पंथाचा प्रमुख होता महावीर. महावीराचे विचार असे होते की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. महावीर म्हणतो, या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमांचे पालन करावे. महावीरांनी सांगितले 4 नियम. ते असे आहेत: हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, ब्रह्मचर्याचे पालन करणे. तथागत सम्यक संबुद्धाला या 6ही तत्ववेत्यांची शिकवण पटली नाही. त्यांची शिकवण बुद्धाने नाकारली. बुद्ध म्हणतात की पूर्ण काश्यप किंवा पगुत कच्चायन याचे तत्वज्ञान पाहिले तर कोणीही वाटेल ती वाईट कामे करू शकेल, कोणाची हत्याही करू शकेल. मक्कली गोसालाचे तत्वज्ञान पाहिले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल, तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. बुद्ध म्हणतात, अजित केशकंबलचे तत्वज्ञान पाहिले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय बेलपुत्ताचे तत्वज्ञान पाहिले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल. बुद्ध म्हणतात, निघंटनाथपुत्ताच्या तत्वज्ञानाचा विचार केला तर माणसाला संन्यास व तपश्चर्या एवढेच करावे लागेल. आणि पुन्हा बुद्ध म्हणतात, हे अविचारी माणसाचे हे विचार आहेत. त्या 6ही तत्ववेत्यांचे तत्वज्ञान बुद्धाने नाकारले. तर मग बुद्धाने काय स्वीकारले होते? तर बुद्धाने मोक्ष या तत्वाच्या ऐवजी निब्बान तत्व स्वीकारले. बुद्ध म्हणतात, सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे. मनच सर्व वस्तूमध्ये श्रेष्ठ आहे. मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते. मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे. बुद्ध सांगतात, आपल्यामध्ये जे निर्माण होते आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो, अशा सर्व चांगल्या किंवा वाईट गोष्टी ज्या घडतात त्याचे उगमस्थान मन आहे. मनातूनच त्याचा उगम होतो. वाईट किंवा चांगले हे मनातूनच निर्माण होते, ते मनातूनच उत्पन्न होते. बुद्ध म्हणतात, ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायाच्या मागोमाग गाडीची चाके जातात, त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कार्य करतो त्याच्या मागोमाग दुःख येते. म्हणून चित्ताची शुद्धी करायला पाहिजे. बुद्धाची शिकवण अशी आहे की पापकृत्ये टाळावे, कोणतेच वाईट कर्म करू नये. आणि तथागत म्हणतात की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्म तत्वाचे पालन करण्यामध्ये आहे. भगवान बुद्धाचा धम्म सदाचारी शिकवण देणारा धम्म आहे. त्यांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य. सत्याशिवाय दुसरे काहीही नाही, फक्त सत्यच आहे. बुद्धाची शिकवण बुद्धिवादी आहे. त्यांनी मध्यम मार्गाचा उपदेश केला आहे. बुद्धांनी सद्धम्मच शिकविले आहे. मैत्री, करुणा आणि बंधुभावाची शिकवण बुद्ध देतात. शांती देणाऱ्या निब्बानाची शिकवण तथागत सम्यक संबुद्ध देतात.